नमस्कार मंडळी, आज आहे दत्त जयंती आणि मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार. तर सगळ्यांना दत्त जयंतीच्या आणि मार्गशीर्ष गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा. आम्ही आणि ध्रुव आज जात आहोत दत्त मंदिरात आणि तुमचं सर्वप्रथम स्वागत आहे अक्षदा ब्लॉग्समध्ये. सोसायटीचं हे मंदिर चालू आहे आणि खरंच खूप फ्रेश प्रसन्न वाटतंय आणि खूप छान वाटतं. आणि ते दत्त जयंतीसाठी पालखीचं बघा, पालखी सुद्धा रेडी आहे आणि खरंच खूप छान वाटतं. आणि मंदिरामध्ये ध्रुवचे 2-4 फोटो असे क्लिक केले आणि तेच मी इथे ॲड केले आहेत. संध्याकाळचे 4 वाजले म्हणून म्हटलं चला आता पूजेची तयारी करायला घेऊ. तर पूजेची तयारी करायला घेतली, पाठ ठेवला, पिवळं वस्त्र हातरलं, त्याच्यावर लक्ष्मी आईचा फोटो ठेवला. लक्ष्मी आईला हळद कुंकू, हार, फुलं वाहून घेतली. कळशाची तयारी करायला घेतली, कळशाला हळद कुंकवाची 5 बोटं लावून घेतली. सुपारी, नाणं, दुर्वा आणि पाणी ठेवून त्याच्यावर 5 प्रकारच्या डहाळ्या लावल्या. त्याच्यावर नारळ ठेवला, नारळाच्या खाली तांदळाचा मूठ ठेवला, त्याच्यावर नारळ हळद कुंकू लावून घेतलं. आईला मंगळसूत्र, हार, नथनी घालून घेतली. असा हा माझा कळस तयार झाला. तुमच्याकडे कशी पूजा करतात, तुमचा कळस कसा मांडतात तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे बघा पूजा माझी पूर्ण मांडून झाले. आणि आता प्रसादासाठी मी शिरा करणार आहे. तर आता लगेच मी शिरा करून घेते आणि तुम्हालाही दाखवते. आता मी शिरा करते. तर शिऱ्यासाठी मी कढई घेतली, कढईमध्ये 4 चम्मच तूप टाकलं आणि 1 वाटी रवा मी बारीक रवा घेतला. आता तो छान परतून घेणार आणि असं त्याचा सुगंध मस्त सुटला रव्याचा. तुपामध्ये मी लालसर होईपर्यंत चांगला भाजून घेणार आणि याच्यावरूनच मी मनुके पण ॲड करणार. तुम्ही पाहिजे तर तुम्ही तुपामध्ये वेगळे मनुके, ड्रायफ्रूट्स वेगळे असतील तर फ्राय करून घेऊ शकता, पण मी आता असंच ॲड केलं आहे. आणि 1.5 वाटी साखर टाकले. तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला गोड पाहिजे तेवढं. आणि एक केळी टाकले बारीक चिरून आणि ज्या वाटीने मी रवा घेतलेला त्याच वाटीने 1 कप दूध ॲड केलं आणि अर्धी वाटी पाणी. आता याला छान हलवून घेऊन आणि त्याच्यावरून मग मी काजू ॲड केले. आणि बघा इथे रवा माझा रेडी झाले. झाकण ठेवून मी 2 मिनिटं ठेवला. नैवेद्य दाखवून घेतला रव्याचा, गोड रव्याचा. आणि आता बघा पूजा माझी पूर्ण झाले, किती छान दिसते. आणि रात्रीचं जेवणही झालं. रात्रीच्या जेवणासाठी चपात्या केल्या, वरण भात, वाटाणा बटाट्याची भाजी आणि गोड्यासाठी परत मी गुलाबजाम ठेवलेत. किती फ्रेश प्रसन्न वाटते. पूजा पूर्ण झालेली आहे. ते वगैरे दाखवून झाल्या. आरतीसुद्धा मगाशी करून झाले. आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. आजची तुम्हाला पूजा विधी कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. बाय, गुड नाईट.